नीलकंठधाम बोईचा मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। नीलकंठधाम पोईचा गुजरात यामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे। इथे आमचं काही यायचं प्लॅनिंग नव्हतं, पण जिथे स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो तिथल्या आम्हाला काही लोकांनी सांगितले तुम्ही रायडर आहात, तुमच्याकडे वेळ असेल तर नीलकंठधाम पोईचं आहे ते पण तुम्ही करा, खूप सुंदर आहे म्हटले बघण्यासारखं, म्हणून आम्ही हे बघायचं ठरवलेलं आहे। तर तुम्हाला जितक्या चांगलं दाखवण्याचा मी प्रयत्न करीन। आपण सांगितलं की तुम्हाला आमचा काही इथे याचा प्लॅन नव्हता, पण नीलकंठधामला पोचलेलो आहोत। तर तुम्हाला मी काय इथलं कसं काय नियमावली आहे, काय शूटिंग वगैरे करायला देतात तर बघूया। तर तुम्हाला इथलं मी चांगल्यात चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर अशा प्रकारे आपण नीलकंठधामला पोचलेलो आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही नीलकंठधाममध्ये एंट्री केलेली आहे आणि काहीतरी बाईक आणि फोर व्हीलर यांच्यासाठी सुद्धा तिथे एंट्री फी घेतात। काहीतरी आता बाईक असेल तर 50 रुपये आणि फोर व्हीलर असेल तर 80 रुपये ही काहीतरी त्यांची एंट्री फी आहे। एंट्री झाल्यावर ते सांगतील बाईक लावायच्या किंवा फोर व्हीलर, सगळं सेफ्टी पार्किंग आहे, काही काळजी करायचं कारण नाही आणि सगळं शिस्तबद्ध आहे इथे। अशा प्रकारे मी नीलकंठधाममध्ये एंट्री केलेली आहे। एंट्री केल्यावर समोर तुम्हाला भव्य दिव्य असं मंदिर दिसत आहेच आणि आज काहीतरी बहुतेक इथे कार्यक्रम चालू आहे, तर ते तिथे आतमध्ये गेल्यावर समजेलच आणि तुम्हाला सगळी माहिती द्यायचा मी प्रयत्न करतोच। त्यामुळे तुम्ही फक्त आनंद घ्या नीलकंठधाम बघायचा आमच्याबरोबर, आम्ही सुद्धा घेतोच आहोत। आणि ज्या प्रकारे जो माहोल तयार झालेला आहे ते बघून आम्हाला खूप भारी म्हणजे खूप भारी वाटलं आणि मनसुद्धा खूप प्रसन्न झालं। आणि भावांनो, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा आनंद घ्या। खूप भारी मंदिर आहे, अजून आत गेल्यावर खूप भारी काही काय असणार आहे, पाहूया तर आपण। आणि अशा प्रकारे सामान वगैरे सर्व लॉकरमध्ये वगैरे ठेवून फ्रेश वगैरे होऊन आम्ही फायनली मंदिरामध्ये मूळ आवारात पोचलेलो आहोत। आणि ते लोकांच्या चर्चेमुळे आम्हाला समजते की बहुतेक मंदिराचा वर्धापन दिवस आहे आणि त्यानिमित्त बहुतेक ही पालखी प्रदक्षिणा असावी असं इथे लोक बोलत आहेत, हिंदीमध्ये गुजरातीमध्ये थोडंफार कळतं आहे। त्यामुळे बहुतेक मंदिराचा वाढदिवस असावा, तरी पूर्ण माहिती काढून मी तुम्हाला माहिती देतोच। तोपर्यंत भावांनो, तुम्ही माझ्यासोबत या पालखी प्रदक्षिणेचा आनंद लुटा, मजा करा आणि जिथे आहात तिथूनच इथे आलायत अशी कल्पना करा आणि एन्जॉय करा। आणि माझी नम्रपणे तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पूर्णपणे बघा।
कसं काय भावांनो, भारी वाटतंय की नाही नीलकंठ धाम? खूपच भारी आहे खरं सांगतो भावांनो, एकदा तरी नक्की या. जणू धरतीवरचा स्वर्गच नीलकंठ धाम म्हणजे. आम्हाला सुद्धा इथे येऊन खूप भारी वाटलं. मेन म्हणजे सगळा थकवा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा निघून गेला आणि एकदम फ्रेश असं वाटलं, जणू खरोखर स्वर्गात आल्यासारखंच. खूप भारी वाटलं. आणि सांगायचं झालं तर हे नीलकंठ धाम हे स्वामीनारायण मंदिर आहेच आणि गुजरात मधील नर्मदा नदीच्या काठी पोईचा येथे स्थित आहे. हे एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परिसर आहे आणि या मंदिराला नीलकंठ धाम पोईचा किंवा पोईचा स्वामीनारायण मंदिर असे संबोधले जाते. तर असं हे असलेलं भव्य दिव्य असं नीलकंठ धाम स्वामीनारायण पोईचा गुजरात हिंदू टेम्पल. त्याचप्रमाणे मूळ मंदिरात 151 फूट उंच स्वामीनारायण मूर्ती, सुंदर कोरीव काम, बाग बगीचे आणि भक्तीचे वातावरण यासाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. जर तुम्हाला इथे नीलकंठ धामला भेट द्यायची आहे तर इथली सर्वोत्तम वेळ आहे की दुपारी साधारणतः 3 नंतर, जेणेकरून तुम्हाला संध्याकाळची पालखी यात्रा आणि इतर लाइटिंग पाहता येईल की जे मनाला प्रसन्न करणारे आहे. त्याचप्रमाणे मंदिर परिसरात निवासस्थान, भोजन आणि इतर उद्याने सुद्धा तुम्हाला पाहता येईल अशी सुंदर व्यवस्था इथे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही निळकंठ धाममध्ये पोचलेलो आहोत. दर्शन वगैरे छान झालं. तुम्हाला दाखवलंच मी, जेवढं दाखवलेलं तेवढं दिवसाचं. आता रात्रीच्या वेळीसुद्धा छान दिसतं आणि इथे आम्हाला छान बाजूलाच त्यांचंच संस्थेचं तीर्थालय म्हणून एक मोठी अशी बिल्डिंग आहे. तिथे राहायची वगैरे सोय उत्तम आहे. रूम वगैरे पण चांगले आहेत. तत्पूर्वी तुम्हाला इथे तुम्ही माझ्या मागे बघताय असं म्हणजे बंगलो टाईप, राजे महाराजे टाईप जसं असतं तसं हे तीर्थालयचं हा आवार आहे. म्हणजे बघा छानपैकी एकदम छान पण रूम आहेत. बजेटमध्ये रूम आहेत. नॉन AC 850 आणि AC घेतली तर 1350मध्ये रूम तुम्हाला इथे मिळते. तर खूप छान आहे आणि जणू निळकंठ धाम म्हणजे जणू धरतीवरचा स्वर्गच. म्हणजे हे खूप आपल्या डोक्याच्या पलीकडची अशी गोष्ट आहे की त्यांनी हे बांधलं आहे आणि एवढं मेंटेन ठेवणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे आणि एक नंबर क्लास आहे. म्हणजे आम्ही दिवसभर इतके थकलो होतो म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी, जंगल सफारी, इथे आल्यावर आमचा थकवा निघून गेला. एकदम फ्रेश वाटलं. म्हणजे जे म्हणतात ना स्थानाचं महात्म्य, जे त्या स्थानात गेल्यावर कळतं, तसं आमचा इथला एक अनुभव खूप भारी वाटला आम्हाला इथे आल्यावर आणि एकदम थकवा निघून गेला. चांगले रूमवर वगैरे गेलो, छान फ्रेश वगैरे झालो आणि सगळं बजेटमध्ये आहे आणि इथे फिरण्यासारखं खूप छान आहे. फॅमिलीसोबत येऊ शकता, मित्रांसोबत या. आणि तुम्ही ट्रेनने यायचा झालात तर इथे बाजूलाच माझ्या मते स्टॅच्यू ऑफ युनिटी सोडल्यावर एकता नगरचं स्टेशन आहे आणि तिथून बसेस वगैरे आहेत इकडे येण्यासाठी किंवा स्वतःची गाडी घेऊन आलात तरी तुम्ही येऊ शकता. राहायची खायची सोय आहेच आणि इथे तुम्ही माझ्या मागे बघताय पार्किंगसुद्धा आहेच. सगळ्या गाड्या तुम्हाला आल्यावलेल्या दिसत आहेतच. ट्रेनने इथं झालं तरी स्टॅच्यू ऑफ युनिटीला तुम्ही जरी उतरलात, स्टॅच्यू ऑफ युनिटी गेलीत, तिकडचं सगळं करून आलात तर तिथून साधारणतः एक 40 ते 42 किलोमीटर आहे. एक 80-90 मिनटं लागतात. तेवढा डिस्टन्स आहे तिथून यायला. पण जवळ या, नक्की या तुम्ही. जवळ आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी केली तर हे नीलकंठ धाम करायला विसरू नका. हे माझं तुम्हाला सजेशन आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकताय. बघा म्हणजे जसं मुंबईतलं ताज हॉटेल किंवा ओबेरॉय हॉटेल त्या टाईप
असं थोडंसं त्यांनी बांधलेलं आहे. भक्त निवास आहे भक्तांना राहण्यासाठी, पण खूप छान आहेत आणि अवश्य या तुम्ही इथे, खूप बघण्यासारखं आहे. तुम्हाला रात्रीचा आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवतो कसा दिसतोय ते. यम अतिथी देवो भवः असं नाव दिलेलं आहे भक्तिनिवासाचं. बघा, म्हणजे आम्हाला राजवाड्यात राहिल्याचं फिलिंग येतं इथे. आणि इथलं जे क्लायमॅट्स आहे ते पण खूप सुंदर आहे मित्रांनो. म्हणजे इथे आल्यावर एकदम सगळा थकवा, एकदम मन प्रसन्न होतं, एकदम फ्रेश व्हायला होतं. आवार चांगला आहे, खूप मोठा परिसर आहे. छोट्या मुलांना पण इथे आणायला जर काही प्रॉब्लेम नाही, आणि ती पण आणल्यावर त्यांना सुद्धा खूप, इथे छोट्या मुलांना सुद्धा खूप भारी वाटेल इथे आल्यावर. मस्त एकदम खूप असा सुंदरसा परिसर आणि भव्य दिव्य असं एकरमध्ये हे बांधलेलं निळकंठ धाम. तर इथे आमचा जायचा अजिबात प्लॅन नव्हता, पण आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे गरुडेश्वर केलं. आणि आम्हाला ॲक्च्युली आमची 4 दिवसाची राईड होती, पण आमचं सगळं यायला 1 दिवस आणि हे सगळं बघायला एका दिवसात आमचं झालं. स्टॅच्यू ऑफ युनिटी लेझर शो काय तेवढा, म्हणजे खूप संध्याकाळी होता तो, 7 वाजता 22 मिनिटाचा. त्याच्या आधीच आमचं सगळं फिरून वगैरे झालं होतं 3 वाजता. म्हटलं तेवढ्यासाठी थांबायचं, म्हटलं त्या वेळेत काहीतरी दुसरं आमचं फिरून होईल, म्हणून आम्ही तिथे आजूबाजूला विचारलं. ते म्हणते तुम्ही निळकंठ धामला जावा, तिथे तुम्हाला राहायची खायची वगैरे सगळी उत्तम व्यवस्था आहे आणि ते सुद्धा खूप असं सुंदर बघण्यासारखं आहे, असं त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. आणि आम्ही मॅपवर बघितलं की अगदी जवळ 40-42 किलोमीटर आहे. एक साधारण 70-80 मिनटं लागत होती यायला. तिकडनं आम्ही निघालो, 6 वाजता इथे पोचलो. आणि जसं तुम्हाला मी दाखवलंच सगळ्या आरत्या वगैरे, त्यांचे रथ. आणि आज या मंदिराचा वाढदिवस आहे. आज या संस्थेला 12 वर्ष पूर्ण झाली. तर असं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे लाईक शेअर करतच राहा. पोटपूजा करायला चाललो आहे, तर चला तर मग जाऊया पोटपूजा करायला. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत निळकंठधाम प्रसादालयमध्ये. तर तुम्ही बघताय माझ्या मागे की कशी त्यांची रचना आहे, ती खूप छान अशी सुंदर रचना आहे. बघा माझ्या मागे तुम्हाला दिसतंय. आणि छान बसण्यासाठी जागासुद्धा आहे, टेबल खुर्च्या मांडलेल्या आहेत. आणि टोकन काउंटरवर जायचं, आपल्याला पाहिजे ते सांगायचं. तिथे सगळे बोर्ड लावलेले आहेत, तुम्हाला मी दाखवतो. टोकन काउंटरवर सांगायचं आणि इथे सगळं जे आपल्याला पलीकडच्या साईडला थाळी पण आहे, गुजराती पंजाबी थाल्यासुद्धा आहेत. आणि इथे स्नॅक्समध्ये सुद्धा खूप काय काय आहे. निळकंठ प्रसादममध्ये साऊथ इंडियन आहे, त्यानंतर चायनीज, फास्ट फूड, मिल्कशेक, तिकडे चाय कॉफी नाश्ता, त्याच्यानंतर मिल्कशेक वगैरे असं सगळं मिळतं. टोकन काउंटरला जायचं आणि सांगायचं आपल्याला काय पाहिजे, मग टोकन घ्यायचं. त्या दादानं त्या काउंटरला जे काय आपल्याला पाहिजे ते नेऊन द्यायचं आणि मग ते आपल्याला देतात. तर असं बसण्यासाठी केलेलं आहे. आपापली ऑर्डर टोकनप्रमाणे घ्यायची, किंवा टोकन दिल्यावर काय असेल ते घेऊन यायचं, बसायचं. आणि तिथे व्यवस्था केलेली आहे. ताट असेल तर ताटं तिथे ठेवण्यासाठी सुद्धा जागा वेगळी आहे. आणि बाकीचं डस्टबिन वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत. सुंदर अशी व्यवस्था आणि छान एक निळकंठधाम आणि आजूबाजूला असलेला सुंदर असा परिसर. आणि खूप जे काय आपण खायला घेऊ ते खूप असं टेस्टी आहे. म्हणजे इथल्या मी लोकांना विचारलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की आत्ता जस्ट आम्ही पाणीपुरी खाल्ली, 1 नंबरची पाणीपुरी, टेस्टी होती. त्याआधी आम्ही सँडविच खाल्लं, ते जरा खूप टेस्टी होतं.
आणि लोकांनी जे जे इथे थाल्या गेले त्याने सुद्धा मी विचारलं, ते म्हटले 1 नंबर क्वालिटीचं जेवण आहे आणि खूप स्वस्तामध्ये ते सुद्धा असं. तर मित्रांनो, अशा प्रकारे रात्रीचे 9:30 झालेले आहेत आणि मंदिर बंद झालेलं आहे. तर आमचं पूर्णपणे मंदिर फिरून झालेलं आहे. दर्शन पण खूप सुंदर झालेलं आहे. सगळा थकवा स्टॅच्यू ऑफ युनिटीला जो आमचा झाला होता उन्हामुळे, तो खूप इथे आल्यावर पूर्णपणे थकवा निघून गेला. आणि या मंदिराचा सुद्धा आज 12 वर्ष पूर्ण झाली, जसं तुम्हाला मगाशी बोललोच मी. आणि आम्ही एका गुरुजींना मगाशी भेटलो. तिथे त्याने आम्हाला खूप ह्या म्हणजे पूर्ण नीलकंठ धाम याबद्दल खूप त्यांनी माहिती सांगितली की सकाळी 5:30 वाजता पहिली मंगल आरती होते. त्यानंतर इथे बाजूला गोशाळा आहे, तिथे 175 गायी आहेत आणि त्या म्हणजे तिथले ते दूध निघतं ते पहिल्या इथे पूजेला वापरलं जातं. 108 लिटर दुधाचा इथे अभिषेक होतो. ते अभिषेक झालेलं दूध आणि मग नंतर ते इथे प्रसादासाठी म्हणून वाटलं जातं. आणि इथे गुरुकुलसुद्धा आहे, तिथे संस्कृत शिकवलं पण जातं आणि वेद वगैरे शिकवले सगळे जातात असं मी आणि विचारलं, त्याने आम्हाला सांगितलं. आणि इथे आत्ता 80 विद्यार्थी आहेत आणि त्यांना शिकवायला साधारणतः किती सांगितलं आम्हाला, साधारण 4 ते 5 गुरुजी सांगितले त्यांना शिकवायला आहेत पूर्णपणे असं. खूप छान गुरुजीने आम्हाला माहिती दिली. तर अशा प्रकारे 5:30 वाजल्यापासून मंदिर चालू होतं. रात्री 9:30 वाजता बंद होतं आणि संध्याकाळी रोजची तेलची जसे तुम्हाला मी मगाशी दाखवलं प्रदक्षिणा वगैरे, ते सगळी प्रदक्षिणा दररोज संध्याकाळी केली जाते. आज विशेष प्रदक्षिणा होती कारण वाढदिवस असल्यामुळे. तर असं हे तुम्हाला माझं नियोजन होतं की नीलकंठ धाम दाखवायचं, तर ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर हा व्लॉग कसा वाटला तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला इथं यायचं असेल तर इथे केवडिया स्टेशनसुद्धा जवळ आहे आणि एकता विहारसुद्धा स्टेशन जवळ आहे. दोन्ही स्टेशन 1-1 तासाच्या डिस्टन्सवर आहेत. तर तुम्ही नक्की या म्हणजे मी आग्रह करतो आहे तुम्हाला, एकदा तरी या, इथे भेटून जावा. तुमचा सगळा थकवा इथे आल्यावर निघून जाईल आणि फिरत राहा एवढं तुम्हाला मी सांगतो आणि निरोप घेतो. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत टाटा, बाय बाय.